नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा चौल परिसरात कांदळवनावर डल्ला, अनधिकृत भराव व बांधकामांवर शासन मूक। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चौल रेवदंडा परिसरात कांदळवनावर बेकायदेशीर भराव टाकून पक्के बांधकाम उभारले जात असून या थरारक गैरकृत्याबाबत स्थानिक ज्येष्ठ नागरिक जगदीश लांगी यांनी केलेल्या तक्रारीनंतरही शासन व प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा गंभीर आरोप होत आहे। कांदळवन संरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी अलिबाग यांनी स्थापन केलेल्या समित्यांचे नियम तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत होणारी कडक कारवाई या सर्वांना शासन व महसूल खात्याने सरळ पायघड्या घातल्याचे उघड झाले आहे। स्थळ पाहणी समितीने बांधकाम मान्य केले तरीही गुन्हा एकट्याच्या नावावर दाखल। चौल गट नंबर 2688 या सामायिक सर्वेत अनेक खातेदार असून सर्वांनी मिळून भराव टाकल्याचे दस्तऐवज व फोटो पुरावे आहेत, तरीसुद्धा महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी फक्त एका खातेदाराच्या नावावर FIR दाखल करून उर्वरित भूमिमाफियांना वाचवण्याचा प्रयत्न केला। स्थानिक अधिकाऱ्यांची भूमिकाच संशयास्पद। वारंवार तक्रारी करूनही मंडळ अधिकारी चौल, तलाठी, तहसीलदार विक्रम पाटील, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी अनधिकृत बांधकामांना थांबवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नाही। त्यामुळे सरळ प्रश्न उपस्थित होतो, कोणत्या राजकीय दबावाखाली हे अधिकारी काम करत आहेत की बेकायदेशीर बांधकामे रोखण्यासाठी पाकिटबंद दारात फिरले? शासनाची परवानगी न घेता झालेला भराव व बांधकामांकडे डोळेझाक करून महसूल खात्याने थेट शासनाची फसवणूक तर नाही ना केली? भूमिमाफियांचा डल्ला, शासनाची बेफिकिरी। जर ही स्थिती थांबवली नाही तर भूमाफिया चौल रेवदंड्यातील संपूर्ण कांदळवन भुईसपाट करून महाराष्ट्र शासनाची मौल्यवान जागा विकतील। रायगड जिल्ह्यातील महसूल खात्याचा भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्रात नंबर 1 असल्याचेच हे प्रकरण पुन्हा एकदा सिद्ध करीत आहे। मुख्यमंत्री व मंत्र्यांना थेट सवाल, कांदळवन कत्तल व भराव करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या भूमाफियांवर शासन काय कारवाई करणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, राज्याचे मुख्य सचिव, पर्यावरण सचिव यांनी तातडीने चौकशी आदेश देऊन संबंधित भूमाफिया व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे। अन्यथा रायगडमधीलच नव्हे तर संपूर्ण कोकणातील कांदळवन संपुष्टात येईल। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।